आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी जमा होणार। लाडकीच्या खात्यात खटाखट पैसे। मार्च महिन्याचा जो हप्ता आहे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये त्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। 8 लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही सन्मान निधी जो आहे हा वितरित केलेला आहे। लाडकी बहिणीचा देखील महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही। नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल आणि 21व्या हप्त्याबद्दल, म्हणजेच मार्च महिन्याचा 20वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता। ज्या लाडक्या बहिणी महिन्यापासून वाट पाहत आहेत, ज्यांना मार्च महिन्याचा 20वा हप्ता अजूनही मिळालेला नाही, त्या सर्व बहिणींसाठी आज खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। आज दिनांक 5 मे 2026 रोजी पैसे वाटपाला अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 20वा हप्ता कधी येणार, 21वा हप्ता कधी जमा होणार, कोणाला पैसे मिळणार, कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले, मुंबई हायकोर्टाच्या नोटिशीनंतर योजना बंद होणार का, सरकारने 3000 रुपयांची गिफ्टची घोषणा केली ती खरी आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी बोलूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली ते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अलीकडे एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ते म्हणाले की राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 20वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता हे दोन्ही हप्ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यास सुरुवात करणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्यांनाही आता काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण 21वा आणि 20वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित करून मिळणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे। अनाथांचा नाथ लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींनी आपली ई-KYC पूर्ण करून घ्यावी। कारण लाडक्या बहिणींनो, जर तुमची ई-KYC पूर्ण असेल तरच तुम्हाला एप्रिल आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र करून तुमच्या बँक खात्यात जमा होतील। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आत्ताच जाऊन तुमची ई-KYC करा। आणि लाडक्या बहिणींनो, कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। लाडक्या बहिणींनो, आता सांगतो सर्वात महत्त्वाची बातमी, आणि ही बातमी ऐकून तुम्हाला देखील खूप आनंद होईल। संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक विशेष गिफ्टची घोषणा केली आहे। ते गिफ्ट म्हणजे 3000 रुपये। लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 3000 रुपये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः MahaDBTचं बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। संकष्ट चतुर्थी हा दिवस हिंदू परंपरेनुसार अत्यंत शुभ मानला जातो आणि याच पवित्र दिवसापासून आज पैसे वाटपास सुरुवात करण्यात आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता आपण बोलूया अत्यंत महत्त्वाच्या विषयावर। अलीकडे सोशल मीडियावर खूप चर्चा होत होती की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे की लाडकी बहीण योजना बंद करा। तर या नोटिशीत नेमकं काय होतं, तर लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं काय कारण नाही। मुंबई हायकोर्टाने एक साधी नोटीस पाठवली होती। त्या नोटिशीत असं लिहिलं होतं की जर सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील तर सरकारने लाडकी बहीण योजना बंद करावी। ही बातमी ऐकून अनेक लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्या होत्या। सोशल मीडियावर खूप अफवा पसरवल्या होत्या। पण लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या गैरसमजावर
स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, लाडक्या बहिणींनी कोणताही गैरसमज करून घेऊ नका. योजना बंद होणार नाही. सरकार लाडक्या बहिणींना दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणाले की माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली. आता मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरूच ठेवणार. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्ही कधीच मोडणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, ऐकलं का? स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत बातम्या पहा आणि त्यासाठी आमच्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहिणींनो, आता जाणून घेऊया GR बद्दल, म्हणजेच शासन निर्णयाबद्दल. लाडकी बहीण योजना हप्ता देण्यापूर्वी सरकारने महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी. या बैठकीत GR काढताना सरकारने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली गोष्ट, ज्या बहिणींची eKYC पूर्ण आहे त्यांनाच पैसे मिळणार. दुसरी गोष्ट, ज्यांची eKYC बाकी आहे त्यांनी eKYC करा, त्यामुळे तुम्हाला एप्रिल आणि मार्चचे पैसे नक्कीच मिळतील. तिसरी गोष्ट, महाडीबीटी पोर्टलद्वारे बँक खात्यात पैसे जमा होतात, त्यामुळे बँक खाते आधार कार्डशी लिंक करा. चौथी गोष्ट, योजना पुढेही सुरूच राहणार आहे. सरकारी योजना बंद करणार नाही. लाडक्या बहिणींनो, या चारही गोष्टी लक्षात ठेवा. विशेष करून eKYC ची गोष्ट ध्यानात ठेवा. eKYC करा, परत बँक खात्याला आधार कार्डशी लिंक करा. तर लाडक्या बहिणींनो, आता सांगतो कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये 21व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे. म्हणजेच 20वा आणि 21वा हप्ता एकत्र करून मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर त्यापैकी पुढील जिल्हे आहेत: पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे वाटपास सुरुवात होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. तर लाडक्या बहिणींनो, आता बघूया 21व्या हप्त्यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट, eKYC पूर्ण असणे आवश्यक. बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक. वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष. लाभार्थी महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक. पूर्वीचे सर्व हप्ते नियमितपणे मिळालेले असणे आवश्यक आहे. तर आता बघूया कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. ज्यांची eKYC बाकी आहे, बँक खातं आधार कार्डशी लिंक नाही, जे इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. लाडक्या बहिणींनो, आताच तुमची eKYC चेक करा. जर बाकी असेल तर आताच ती पूर्ण करून घ्या. लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं 21वा हप्ता कधी मिळणार. 20वा आणि 21वा हप्ता एकत्र करून मिळणार. संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर वितरणाला सुरुवात झाली. 3000 रुपयांचे खास गिफ्ट मिळणार. मुंबई हायकोर्टाच्या नोटिशीनंतर ही योजना बंद होणार नाही. 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले. eKYC पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. लाडक्या बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचा विश्वास कधीच मोडणार नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा, ज्यामुळे त्यांचं टेन्शन दूर होईल आणि त्यांनाही वेळेत माहिती मिळेल. आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आणि विविध प्रकारच्या बातम्यांसाठी आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून कोणतीही खरी बातमी तुमच्यापासून चुकणार नाही. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. जय महाराष्ट्र.